नमस्कार मित्रांनो, अंकगणित आणि कषकशाच्या आपल्या 31व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि लास्ट 2 ते 3 लेक्चरपासून आपण गुणोत्तर हा टॉपिक आपला चालू आहे आणि त्यामधला लास्ट लेक्चरमध्ये म्हणजे लेक्चर नंबर 30 मध्ये आपण कुठले तर शाब्दिक उदाहरणं जे आहेत आपले त्यामध्ये डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात आणि खास करून त्या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला आपली पोलीस भरती असेल, पोलीस भरतीमध्ये माझ्या मते 2024 मध्ये त्यातलं एकच एक्झाम्पल पडलं होतं त्या लेवलचं म्हणतोय मी। आणि जास्त करून एक्झाम्पल्स तुम्हाला स्टाफ सिलेक्शन असेल, रेल्वे असेल किंवा इतर बाकीच्या ज्या काही एक्झाम्स आहेत म्हणजे बँकिंग असेल या सेक्टरमध्ये तुम्हाला जास्त करून त्या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातात। त्यामुळे जे काही विद्यार्थी रेल्वे असेल किंवा स्टाफ सिलेक्शनची जर तुम्ही तयारी करत असेल तर तुमच्यासाठी ते लेक्चर फार महत्त्वाचं आहे, कारण जास्त करून आपल्याला त्या टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जातात। मग आजच्या लेक्चरमध्ये आपण गुणोत्तरमधलाच एक नवीन टाईपचे क्वेश्चन्स चालू करायचे आहेत आणि तो टाईप असणार आहे आपला कुठला तर संख्येत होणारी वाढ किंवा घट। त्यामुळे तुमच्या नोटबुकमध्ये तिथं टायटल टाकून ठेवायचं आहे, संख्येमध्ये कशा पद्धतीने वाढ होते किंवा घट झाल्यानंतर कशा पद्धतीचं एक्झाम्पल असते आणि आपल्याला यामध्ये कोणकोणत्या व्हरायटीचे एक्झाम्पल्स बघायला मिळतील हे सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा। ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये जर बेसिकली सांगायचं झालं तुम्हाला तर 3 टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात या असं वाढ किंवा घटमध्ये। ठीक आहे, मग त्यामध्ये 3 टाईपचे क्वेश्चन्स कशामध्ये मग प्रत्येक टाईपमध्ये आपल्याला कोणकोणत्या पद्धतीचा वापर करायचा आहे ह्या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे। चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करू। तत्पूर्वी जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला काही शंका असतील किंवा आणि काही डाऊट्स असतील किंवा लेक्चर चांगल्या पद्धतीने आवडत असेल तर त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करत जावं। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनमधला पहिलं एक्झाम्पल बघू आपण जे की तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा। तर जसं मी नेहमी म्हणतो तुम्हाला आधी कारण ह्याच्यामध्ये व्हरायटी टाईपचे एक्झाम्पल्स आहेत, क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे, व्हिडिओ पॉज करून आधी क्वेश्चन नीट वाचून घ्या की आपल्याला या टाईपमध्ये कशा पद्धतीने एक्झाम्पल सेट केलं जातं, डाटा काय दिला जातो आणि विचारलं काय जातं। ठीक आहे, मग आता प्रश्न बघा काय आपल्याला तर 2 संख्यांचं गुणोत्तर 3:4 आहे। प्रत्येक संख्येमध्ये 5 ने वाढ केल्यास ते गुणोत्तर 4:5 होते, तर त्या 2 संख्या कोणत्या? आता इथं बघा आपल्याला 2 गुणोत्तर दिले। पहिलं जर गुणोत्तर म्हणला तर ते आहे बघा किती सांगितलेले 3:4 सांगितले। दुसरं जे गुणोत्तर आहे ते किती झाले ते 4:5 झाले। मग आता का झालेले ते 4:5 तर तिथं बघा वाक्य काय वापरले, प्रत्येक संख्येमध्ये 5 ने वाढ करायची आपल्याला। मग आता जसं तुम्हाला म्हटलं टायटल तेच होतं आपलं काय वाढ किंवा घट। मग ह्याच टाईपचं एक्झाम्पल दिलं जातं। सुरुवातीला काय तर गुणोत्तर असतं त्यामध्ये काहीतरी संख्या मिळवतो आपण किंवा वजा देखील करतो आणि ते केल्यानंतर त्या संख्यांचं एक नवीन गुणोत्तर तयार होतं। मग या पद्धतीने इथं दिले आपल्याला। मग चेक काय करायचं बघा, बऱ्यापैकी अशा टाईपच्या एक्झाम्पल जर जे काही विद्यार्थी बघा काही जण विद्यार्थी स्टॅटिस्टिकल मेथड पण इथं फॉलो करत असतात। म्हणजे काय आता इथं बघा पहिलं गुणोत्तर 3:4 होतं म्हणजे ते संख्या 3x 4x मानल्या जातात। परत प्रत्येक संख्येत आपण 5 मिळवले, मग त्या पद्धतीनं जे समीकरण आहे ते या पद्धतीने तयार करतात बघा। ते 3x + 5 परत ह्या 4x मध्ये पण आपण 5 मिळवले आणि ते झाल्यानंतर हे गुणोत्तर झाले किती 4/5। मग त्यानंतर हे तिरकस गुणाकार केला जातो आणि त्यानंतर ह्या x ची किंमत काढली जाते। x ची किंमत काढल्यानंतर परत मग त्या संख्या शोधल्या जातात। लक्षात ठेवा असलं काहीही करत बसायचं नाही। मी तर सरळ म्हणेन हे जे काय आहे लक्षात ठेवा हे डॉंकी वर्क आहे या आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये, ज्याची आपल्याला काहीही इथं गरज नाही आहे। कारण जर माझ्याकडे या एक्झाम्पलसाठी मी तोंडी एक्झाम्पल हे सॉल्व करत असेल तर आपल्याला एक्स मानायची काहीही गरज नाही आहे। मग आता चेक काय करायचं बघा, तर सुरुवातीला जसं तुम्हाला आपल्याला काय सांगितलं ह्या प्रत्येक संख्येमध्ये काय मिळवले रे, प्रत्येक संख्येत 5 मिळवले। मग चेक काय करायचं लक्षात ठेवा तुम्हाला, जर प्रत्येक संख्येमध्ये एकच संख्या मिळवत असेल आपण तर हा जो गुणोत्तरामधला जो डिफरन्स असतो लक्षात ठेवा तो पण देखील समानच राहिला पाहिजे माझा। कोणता? त्या दोन्ही गुणोत्तरांमधला उभा डिफरन्स। म्हणजे जसं की इथं बघा 3चं 4 झाले आणि इथं 4चं 5 झाले, मग हा जो डिफरन्स आहे तो समानच राहतो तुमचा। त्याचं कारण काय, कारण आपण प्रत्येक संख्येमध्ये एकच संख्या मिळवलेली आहे। ठीक आहे, मग हे चेक करायचं आहे। इथं बघा 3चं 4 झाले 4चं 5 झाले म्हणजे गुणोत्तरामध्ये बघू शकता 1 न वाढ झालेली आहे, बरोबर। मग ह्या 1 ची वाढ जी गुणोत्तरामध्ये वाढ झालेली आहे ती इक्वल करायची कशासाठी, आपण त्या संख्येमध्ये मिळवतो किती। मग गुणोत्तरात 1 ची वाढ झाली, मी मिळवले किती 5 मिळवले। मग याचाच अर्थ काय लक्षात ठेवा, ह्या एकाची किंमत मला 5 मिळाले। मग एकाची किंमत जर 5 असेल तर नेहमी पद्धतीने आपण काय आपल्याला संख्या शोधायच्या आहेत। फक्त लक्षात ठेवा संख्या ज्या आहेत या मूळ संख्या विचारल्या जातात, म्हणजेच जे गुणोत्तर वर असतं ते गुणोत्तराच्या किमती तुम्हाला शोधायचे। मग एकाची जर 5 असेल 3ला किती म्हणू शकताय, हे 15 आणि 4ची किंमत किती असणार आहे रे 20। म्हणजेच माझ्या त्या काय ज्या काय 2 संख्या आहेत ते किती असतील रे 15 आणि 20 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल। ठीक आहे, तर बघा
जसं तुम्हाला म्हटलं की तोंडी सॉल्व करू शकतोय, फक्त चेक काय करायचं आहे, उभा डिफरन्स समान असला पाहिजे प्रत्येक गुणोत्तरामधला, आणि जो काय डिफरन्स आहे तो इक्वेट करायचा आपण किती मिळवतोय। आणि टार्गेट नेहमी पद्धतीने सेम राहणार आहे आपलं, ह्या एकाची किंमत शोधायची। मी एकाची मिळाली की त्या मूळ संख्या शोधायच्या, जे की 15 आणि 20 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल। ठीक आहे, चलो पुढे जाऊ। पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे, आणि जसं तुम्हाला म्हटलं की एक्झाम्पल स्क्रीनवरती आल्यानंतर आधी तोंडी अप्रोचने उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला, की तोंडी कॅल्क्युलेशन जे आहे की तुम्ही कशा पद्धतीने हिथं करू शकतायचा, कारण आपल्याला फक्त काय चेक करायचं आहे की फरक समान आहे का नाही। मग प्रश्न बघा काय आपल्याला, तर दोन संख्या ए आणि बी यांचे गुणोत्तर 4:5 आहे। प्रत्येक संख्येमध्ये 14 ने वाढ केल्यास ते गुणोत्तर 6:7 होते, तर त्यामधील मोठी संख्या कोणती। म्हणजेच काय, तर इथं बघा आणि तोंडी सोडवण्याचा जो अप्रोच असणार आहे, आधी ते गुणोत्तर आहे ते आहे असं नोट करून घ्या, म्हणजे 4चं 5 झालेलं आहे आणि नंतर झाले किती 6चं 7। मग चेक जसं तुम्हाला म्हटलं काय, पेन हातात घेऊ नका, चेक करा फक्त 4चं 6 झाले, 5चं 7 झाले, फरक समान आहे, 2-2चा फरक पडलाय, म्हणजे गुणोत्तरामध्ये 2चा फरक पडलाय। मी मिळवले किती, तर 14 मिळवले, म्हणजेच त्या 2ची किंमत 14 असणार आहे। एकाची किती येईल रे, तर बेसाती 14, एकाची 7 आली, आणि मूळ संख्यांमध्ये हा मोठा कोण आहे तर 5 मोठा आहे। मग एकाची जर 7 असेल तर ह्या 5ची किती म्हणू शकतोय, 7×5 35, हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल। मग तुम्हाला या पद्धतीने हे एक्झाम्पल डील करायचं आहे, प्रत्येक वेळी पेन घ्यायची काहीही गरज नाही। मग फक्त आता केलं काय काय ते मानून घेऊ, ज्यांना समजत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी काय, गुणोत्तरामध्ये बघा हा जो उभा फरक आहे तो 2चा आहे, मिळवले मी किती 14 मिळवलेलं, मग 2ची 14 असेल तर एकाला किती म्हणू शकते मी, एकाची 7 ही किंमत असणार आहे। ठीक आहे, एकाला 7 असेल तर मला प्रश्न काय आहे, मोठी संख्या कोणती, मोठा हा 5 आहे, तर 7×5 35, हे माझं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार। क्लिअर आहे, तर लक्षात ठेवा, जसं तुम्हाला म्हटलं आधी ह्या वरील संख्या शोधायच्या, त्या खालच्या संख्या घ्यायच्या नाहीत। ठीक आहे, पुढे जाऊ। अशाच पद्धतीचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, तुम्ही स्वतः आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि ट्राय करा, काही 100% तुम्हाला जमेल तोंडी सोडवण्याचा अप्रोच जो तुम्हाला म्हटलं। पण जर तुम्ही एक्झाम्पल स्क्रीन आलेला जर पेन हातात घेतला तर मात्र ते तोंडी सोडवण्याचा अप्रोच तुमचा साईडला पडेल। त्यामुळे आधी नेहमी ट्राय करत जावा की तोंडी कसं सोडवू शकतायचा, नसेल जमत म्हणजे फार ट्राय करून पण येत नाही, मगच तुम्ही पेनाचा वापर करू शकताय। बघा एक्झाम्पल काय, पी आणि क्यू यांचे गुणोत्तर 7:10 आहे, त्यांच्या प्रत्येक संख्येमध्ये 15 ने वाढ केल्यास ते गुणोत्तर 10:13 होते, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती। म्हणजे इथं बघा त्या 2 संख्या नको आहे, त्या 2 संख्यांची बेरीज पाहिजे आपल्याला। पहिलं गुणोत्तर किती होतं बघा, 7:10 झाले ते 10चं 13, बरोबर। पहिला जे गुणोत्तर आहे 7:10 होतं आणि ते झाले किती परत आपलं 10चं 13। मग सेम चेकिंग करायचं आपल्याला, फरक समान आहे का नाही। मग बघा बरं, 7चं 10 झाले, 10चं 13 झाले, म्हणजे 3 गुणोत्तर वाढले, म्हणजे गुणोत्तरामध्ये वाढ बघा 3ची झालेली आहे, आणि मी मिळवले किती रे, तर 15 मिळवलं होतं, म्हणजेच 3ची किंमत 15 असेल। एकाची किती म्हणू शकताय, तर 3×5 15, एकाची 5 आली। प्रश्न काय मला, तर त्या दोन्ही संख्यांची बेरीज पाहिजे। तर इथं बघा आता बऱ्यापैकी विद्यार्थी यातनं पण, आणि तुम्हाला वेळ वाचायचा असेल, जसं की आपण शाब्दिकचे जे पहिलं बेसिक एक्झाम्पल्स बघितले होते त्यामध्ये आपण वापर केला होता। जर मला त्या 2 संख्यांची बेरीज पाहिजे असेल तर संख्या काढून बेरीज करायची काही गरज नाही आहे। म्हणजे आता एकाची 5 आले ना, तुम्ही 7ची काय करणार, पहिला हे 7×5 35 ही पहिली संख्या असेल, दुसरी संख्याला काय म्हणू शकताय, 10×5 50, मग बेरीज करा बघा, तुम्ही परत बेरीज करणार, 35 आणि 50 किती होणार आहे, तर 85, ह्या त्या 2 संख्यांची बेरीज आहे। पण असं आपल्याला करायचं नाही, करायचं काय, डायरेक्टली एकाची किंमत 5 मिळाली ना, मला प्रश्न काय विचारला, 2 संख्यांची बेरीज, मग बेरीज विचारली असेल तर आपण बेसिकमध्ये काय केलं होतं रे, तर गुणोत्तरांची बेरीज केली डायरेक्ट। मग गुणोत्तराची बेरीज बघा 10 आणि 7 17 होते, मग एकाला जर 5 असेल तर 17 गुणिले 5 करा ना डायरेक्टली, किती होणार आहे, 17×5 85, ही असेल माझी त्या 2 संख्यांची बेरीज। दोन्ही संख्यांच्या त्या संख्या शोधून परत बेरीज करायची काही गरज नाही आपल्याला, डायरेक्टली तुम्ही या पद्धतीने बेरीज काढू शकता। फरक जरी विचारला तरी लक्षात ठेवा काय करायचं, ह्या 2 गुणोत्तरामधला फरक घ्यायचा, आणि त्या एकाची 5 आहे, फरक म्हणू शकता लागली। इथं बघा 10 आणि 7 मध्ये 3चा फरक आहे, मग 3 गुणिले 5 करा, किती होईल रे, 5×3 15, अशा पद्धतीने त्या काय असणार आहेत रे, त्या 2 संख्यांमधला एवढा फरक असेल। ठीक आहे, आणि बेरीज पाहिजे असेल तर 85, फरक पाहिजे असेल तर 15, या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचे आहेत। कुठेही संख्या शोधून परत बेरीज परत फरक करायची काहीही गरज नाही। ठीक आहे, चलो पुढे जाऊ। पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, इथं बघा आता वजा केले, वजा जरी केला असलं तरी माझ्या गुणोत्तरामध्ये लक्षात ठेवा काहीही फरक पडणार नाही।
प्रोसेस सेम राहणार आहे, आपलं काहीही चेंज करायचं नाही आहे. मग बघा एक्झाम्पल काय, तर दोन संख्यांचे गुणोत्तर 9-11 आहे आणि प्रत्येक संख्येतून 20 वजा केल्यास ते गुणोत्तर 7-9 होते, तर त्या दोन संख्यांमधील फरक किती. आता इथं बघा, जसं आत्ता तुम्हाला म्हणलं आपण याच एक्झाम्पलला फरक काढलेला, इथं पण फरकच विचारलेला आहे. बेरीज फरक दोन्ही काढू आपण, काही प्रॉब्लेम होणार नाही तुमचा, कारण प्रत्येक एक्झाम्पल आपण त्याच गोष्टी करूया. कारण बऱ्यापैकी तुम्हाला हेच प्रश्न विचारले जातात, एकतर बेरीज विचारली जाईल, संख्यांमधला फरक विचारला जातो, किंवा त्या दोन संख्यांमधली एक लहान कुठली मोठी कोणती किंवा दोन्ही संख्या विचारल्या जातात. याच्या व्यतिरिक्त या कॅटेगरीमध्ये तुम्हाला दुसरा कोणताही प्रश्न येणार नाही. म्हणजे प्रोसेस सेम राहणार आहे. गुणोत्तर सुरुवातीचं होतं बघा किती रे, तर 9-11 झाले किती, ते 7-9 झालं. का झाले, गुणोत्तर कमी झाले, का झाले, तर आपण संख्या वजा केलेत. मग गुणोत्तरात फरक बघा, 9-7 मध्ये 2चा आहे, 11-9 मध्ये 2चा आहे, म्हणजे गुणोत्तरामध्ये 2चा फरक पडलाय. आणि मी वजा किती केलं तर 20 केलं होतं, म्हणजे 2ची किंमत 20 असेल, एकाची असणार आहे 20. प्रश्न काय, मला त्या दोन संख्यांमधला फरक पाहिजे. आपण दोन्ही काढू. फरक पाहिजे असेल तर जसं म्हटलं तुम्हाला, काय गुणोत्तरातला फरक घ्यायचा. 11-9 मध्ये 2चा फरक आहे, एकाची 10 आहे म्हटल्यानंतर फरक पण लक्षात ठेवा तेवढाच पडेल. फरक किती होणार आहे, 2 × 10 किती होईल, 20. ठीक आहे. आणि बेरीज पाहिजे असेल तर काय, जसं म्हटलं तुम्हाला, गुणोत्तराची बेरीज करायची आणि एकाची आपली 10 आहे, त्याला तेवढ्यानं गुण्या, म्हणजे 11 आणि 9 किती होते रे, तर 20 होते. आणि एकाची व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे 20 10 200. म्हणजे त्या दोन संख्यांचा जो फरक आहे तो 200 असणार आहे, सॉरी 20 असेल, आणि बेरीज किती असणार आहे, 200 असणार. ठीक आहे. मग ही प्रोसेस लक्षात ठेवा, तुम्हाला अप्लाय करायची कधी, जर दिलेल्या गुणोत्तरामधला जो फरक आहे तो फरक समान असेल तर. काय, डायरेक्टली फरक चेक करायचं की कितीचा फरक पडतोय आणि तेवढं आपल्याला इक्वेट करायचं. ठीक आहे. मग आता पुढचे एक्झाम्पल बघूया की फरक समान नसेल तर आपल्याला काय तिथं करायचं. मग बघा एक्झाम्पल काय आपल्याकडे आता, तर x आणि y या संख्यांचे गुणोत्तर 7-11 आहे. प्रत्येक संख्येत 28 मिळवल्यास ते गुणोत्तर 7-9 होते, तर त्या x आणि y मधील फरक किती. म्हणजे इथं बघा संख्यांमधला फरक शोधायचा आहे, पण जे गुणोत्तर दिले तुम्हाला, जसं म्हटलं काय, 3 कंडिशन्स, 3 टाईपचे एक्झाम्पल्स असतात. एक पहिला जो टाईप आहे तो आत्ता बघितला आपण, काय, तर दिलेल्या संख्यांमधला जो फरक आहे तो फरक नेहमी समान असतो. मग आता बघायचं की फरक समान नसेल तर काय करायचं. मग पहिलं जे गुणोत्तर होतं बघा ते किती होतं रे, तर x आणि y जे होतं ते 7-11 आणि 7-9 अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तर दिले. पहिलं 7-11 आणि 7-9, बरोबर. आता जसं बनलं तुम्हाला काय, फरक जो आहे तो इथं समान नाही आहे, बघू शकताय. 7चं 7 झाले म्हणजे 0चा फरक आहे, आणि 11चं 9 झाले म्हणजे किती रे, तर इथं 2चा फरक आहे. म्हणजे गुणोत्तरामध्ये फरक जो आहे तो इथं समान नाही. मग असं ज्यावेळी असेल तर पहिलं आपलं काम असणार आहे तो जो फरक आहे तो समान करून घ्यायचा. मग समान करण्यासाठी काय करायचं लक्षात ठेवा, तर ह्या 9 आणि 7 मध्ये जो काय फरक आहे, आडवा म्हणतोय, लक्षात ठेवा आडवा. 9 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे, त्या 2च्या फरकानं तुम्हाला वरच्या गुणोत्तराला गुणायचं. आणि वरच्या गुणोत्तरातल्या फरकानं, म्हणजे 11 आणि 7 मध्ये बघा 4चा फरक आहे, त्या 4नं तुम्हाला इथं खाली गुणायचं असतं. सिंपल स्टेटमेंट काय, तर खालच्या गुणोत्तरातील फरकानं वर गुणायचं आणि वरच्या गुणोत्तरातील फरकाने खाली गुणायचं. त्यामुळे तुमच्या वहीमध्ये हे नोट करून घ्यायचं आहे, जर दिलेल्या गुणोत्तरामधील फरक समान नसेल तर खालील गुणोत्तरातील फरकाने वरच्या गुणोत्तरास गुणावे आणि वरील गुणोत्तरातील फरकाने खालील गुणोत्तरास गुणावे. हे नोट करून ठेवायचे तुमच्या नोटबुकमध्ये. आणि सिंपल स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे इथं आपल्याला 2 न गुणायचं आहे, खाली आपल्याला 4 न गुणायचं आहे. गुणाकार करूया, काय होणार आहे बघा, हे 7 दूनी 14 आणि 11 दूनी 22. खाली बघा हे 7 चोक 28 आणि 9 चोक 36. ठीक आहे. मग चेक करा, म्हणजे नवीन व्हॅल्यू काय काय माझ्या 14 22 आणि 28 36. मग चेक करा फरक समान पडला का रे. 14चा 28 झालं म्हणजे 14ने वाढला, 22चा 36 पण सेम 14ने पडलो. म्हणजेच काय, तर ह्या गुणोत्तरामध्ये बघा आता 14चा फरक पडला माझा, गुणोत्तरातील उभा फरक. आणि आपण मिळवले किती रे, तर 28 मिळवले प्रत्येक संख्येमध्ये. म्हणजेच ह्या 14ची किंमत 28 असेल तर एकाची किती झाली, 14 दूनी 28, एकाची किती जाणार 2. प्रश्न काय मला विचारला आहे, तर त्या एक्स आणि वाय मधला फरक पाहिजे. म्हणजेच हा एक्स होता माझा आणि हा वाय होता. आणि एक काय तुम्हाला चेंज इथं काय करायचं आहे, जर लक्षात ठेवा, जर मी त्या गुणोत्तरामध्ये काहीतरी फरक केला
तर आता आपण ह्या गुणोत्तराच्या व्हॅल्यू परत वापर करायचा नाही. म्हणजे आता नवीन किमती घ्यायच्या, एक्सची किंमत 14 असेल आणि वायची किंमत 22 असणार आहे. या नवीन किमती घ्यायच्या कधी, जर आपण त्या गुणोत्तरामध्ये काहीतरी फरक करत असेल त्यावेळी. मग आता प्रश्न माझा एकाची 2 तर आलेले आहे. प्रश्न आहे मला एक्स आणि वाय मधला फरक, तर 14 आणि 22 ह्या ज्या काही 2 किमती आहेत यामधला डिफरन्स किती आहे. मग 14 22 मध्ये सरळ दिसते कितीचा फरक पडतो इथं, तर 14 आणि 8 22 8चा फरक आहे. मग एकाची व्हॅल्यू जर 2 असेल तर प्रश्न काय, मला फरक पाहिजे. मग फरक किती पडला आहे गुणोत्तरात, 8चा आहे. मग 8 दुनी 16 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे. इथं पण सेम जसं मगासारखं आपण जे केलं ते संख्या काढून फरक काढायची काही गरज नाही, डायरेक्टली गुणोत्तरातला फरक घ्या जो की किती आहे इथं 14 आणि 22 मध्ये 8चा फरक आहे. एकाची 2 आहे तर 8ची किती असायला पाहिजे, 16. पुढचं सेम जर बेरीज पाहिजे असेल, डायरेक्टली आपण बेरीज पण काढून घेऊ इथं. तर बेरीज पाहिजे असेल तर काय करणार आहे आपण, ह्या दोघांची बेरीज केली असती. मग 22 आणि 14 किती होतात, तर 36. एकाची 2 व्हॅल्यू आहे माझी, मग मला बेरीज पाहिजे. बेरीज किती आली माझी, 36 आली ती. म्हणजेच काय करा, 36 गुणिले 2 करा. मग 36ची जर मी दुप्पट केली किती होते, 72. हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. पण हे पुढची प्रोसेस सेम राहणार, लक्षात ठेवा. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे महत्त्वाचं, जर दिलेल्या गुणोत्तरामधला जर जो उभा डिफरन्स आहे तो समान नसेल तर तुम्हाला या पद्धतीने तो काय करायचा आहे, समान करून घ्यायचा आहे. साधं सिंपल वाक्य लक्षात ठेवा, खालच्या फरकाने वर गुणायचं आणि वरच्या फरकाने खाली गुणायचं. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं देखील एक्झाम्पल अशाच पद्धतीचं आहे. आणि आता एक असे 4 ते 5 एक्झाम्पल आपण या कॅटेगरीचे, या टाईपचे बघायचे की ज्यावेळी फरक समान नसेल तर काय केलं जातं. ठीक आहे. तर बघा इथं आता आपला प्रश्न काय आपल्याला सांगितलं आहे, तर 2 संख्यांचे गुणोत्तर 5/6 आहे. प्रत्येक संख्येतून 21 वजा केल्यास ते गुणोत्तर 7/9 होते, तर त्या 2 संख्या कोणत्या. म्हणजेच इथं पण आता बघा सेम एक्झाम्पल, फक्त आपण वजाबाकी केली तिथं. म्हणजे पहिलं गुणोत्तर 5/6 होतं आणि 5/6चं गुणोत्तर झालं किती रे, तर 7/9. आता इथं बघा 5चं 7 झाले म्हणजे 2चा फरक पडला आहे, 6चं 9 झाले म्हणजे 3चा फरक पडला आहे. म्हणजेच इथं देखील तुम्हाला गुणोत्तरातला फरक समान नाही. मग हे डायरेक्टली सोडवण्याऐवजी तुम्ही काय व्हिडिओ पॉज करायच्या आधी ह्याचं उत्तर स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. साधं सिंपल स्टेटमेंट जसं आता तुम्हाला म्हटलं, खालच्या फरकाने वर गुणा आणि वरच्या फरकाने खाली गुणून तुम्हाला फरक समान करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस सेम जसं आपण मागचे पहिले 4 एक्झाम्पल्स जे बघितले सेम कॅटेगरी तुम्हाला इथं देखील अप्लाय करायचे. मग सेम बघा इथं फरक तर समान नाही आहे, तो करून घेऊ आपण. 7 आणि 9 मध्ये बघा 2चा फरक आहे, 2 मला इथं वर गुणायला लागेल. 5 आणि 6 मध्ये 1चाच फरक आहे, इथं खाली 1 गुणायला लागेल. मग गुणाकार करू आपण, 5 दुनी 10 आणि 10चं किती होणार आहे, 6 दुनी 12. आणि हे खाली काय फरक पडणार नाही, कारण लक्षात ठेवा इथं आपण काय करतोय रे, 1नच गुणतोय. म्हणजेच काय, तर नवीन गुणोत्तराच्या किमती किती झाल्या माझ्या, 10 12 आणि 7/9. 7 आणि 9. यानंतर म्हणजेच काय करतो आपण, जसं म्हटलं तुम्हाला गुणोत्तरातला फरक समान करून घ्यायचा आहे, किंवा ऑलरेडी झाला आहे आपला किती बघा, 10चं 7 झालं आणि 12चं 9. यस. तर इथं बघा आता फरक समान झाला आपला, 10चं 7 आणि 12चं 9. म्हणजेच किती रे, तर गुणोत्तरामध्ये इथं बघू शकताय 3चा फरक पडलेला आहे. ठीक आहे. आणि आपण वजा किती केले त्या ठिकाणी आपल्याला सांगितले, तर प्रत्येक संख्येतून आपण 21 वजा केले. म्हणजेच ह्या 3ची जी काही किंमत आहे लक्षात ठेवा ती 21 असणार आहे, कारण आपण 21 वजा केले. मग 3ला 21 असेल तर एकाला किती म्हणू शकतो रे आपण, 3 7 21. एकाची किंमत जाणार आहे माझी 7. मग एकाला जर 7 असेल तर प्रश्न जसं आपल्याला इथं काय बघा, त्या 2 संख्या कोणत्या विचारल्यात. मग आपण प्रत्येक प्रश्नाची उत्तर काढू. एकाची 7 असेल तर लक्षात ठेवा, जसं मगाशी म्हटलं तर ह्या गुणोत्तराचा वापर करायचा नाही. कारण का, कारण आपण त्यामध्ये चेंजेस केलेत. म्हणजे आता इथं पहिली संख्या 10 झाली आणि दुसरी संख्या 12 झालेली आहे. मग एकाला जर 7 असेल तर आधी संख्या शोधू आपण, 10 7 70 आणि 12 7 84. म्हणजे पहिली संख्या 70 असणार आहे आणि दुसरी संख्या 84 असणार आहे. ठीक आहे. या त्या 2 संख्या आल्या. मग जसं मागाशी म्हटलं आपण तिन्ही संख्यांची उत्तर काढू. समजा मला बेरीज पाहिजे असेल तर 70 आणि 84 किती होणार आहे, तर 8 आणि 7 15 म्हणजे 154 ही बेरीज येईल. आणि जर समजा मला फरक पाहिजे असेल तर 84 आणि 70 मध्ये बघू शकता इथं 14चा फरक आहे. क्लिअर आहे. म्हणजेच काय, तिन्ही प्रश्नांची उत्तर मिळाली. तुम्हाला संख्या पाहिजे असेल तर 70 84, बेरीज पाहिजे असेल तर 154 ही बेरीज असेल, आणि जर त्या 2 संख्यांमधला फरक पाहिजे असेल आपल्याला तर किती असेल, तो 14 हा आपला काय असणार आहे, फरक असणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ.
पुढचा पण प्रश्न बघा याच कॅटेगरीचा आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर स्वतः काढण्याचा उत्तर प्रयत्न करायला लक्षात ठेवा. कारण जसं हे म्हणण्याचं ह्याला खूप महत्त्वाचं एक बेसिक रिझन आहे त्यासाठी की मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे. लक्षात ठेवा, एकदा जर तुम्हाला ती कन्सेप्ट समजली तर लक्षात ठेवा रिव्हिजन असेल किंवा इतर आणि काय बाकीच्या गोष्टी असतील प्रॅक्टिस, हे सगळं तुम्ही स्वतःहून तुमच्याकडून त्या गोष्टी झाल्या पाहिजे. जे विद्यार्थी हे प्रॉपर चांगल्या पद्धतीने फॉलो करतात अशाच विद्यार्थ्यांना मॅथ्स हा सब्जेक्ट सोपा जातो. आणि जे विद्यार्थी इतरांना काहीतरी प्रत्येक वेळी ॲडवाईस करून किंवा कॅल्क्युलेशन करत असताना प्रत्येक वेळी कोणाला तरी विचारून जर तुम्ही कॅल्क्युलेशन वगैरे सगळं करत असेल तर मात्र लक्षात ठेवा तुमच्यासाठी गणित हा विषय फार अवघड होऊन बसेल. कारण जी महत्त्वाची जी गोष्ट आहे, जे स्वतः करण्यात ज्या ठिकाणी तुम्ही गरज आहे तिथं जर तुम्ही प्रत्येक वेळी जर इतरांना विचारून किंवा इतरांचं बघून करत असेल तर मॅथ्ससारखा अवघड विषय तुम्हाला कधीही कोणताही दुसरा अजिबात असणार नाही. त्यामुळे म्हणून मी नेहमी म्हणतोय की स्वतः करा, स्वतः क्वेश्चन्स जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत जावा. ठीक आहे. तर इथं पण बघा सेम कॅटेगरीचा प्रश्न आहे. काय सांगितलं आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 8 11 आहे. प्रत्येक संख्येत 22ने वाढ केल्यास ते गुणोत्तर 9 11 होते, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? मग इथं प्रश्नाशी काही घेणं देणं ठेवू नका, कारण जसं तुम्हाला म्हटलं की प्रश्न आपल्याला सगळे काढायचे, संख्या शोधायच्या, त्यांची बेरीज काढायची आणि फरक पण शोधायचा, कारण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला वेगळा कुठलाही प्रश्न येणार नाही आहे. ठीक आहे. मग पहिलं बघा काय आधी फरक समान करून घ्या तिथं, कारण फरक समान नसण्याच्या कॅटेगरीचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. त्यामुळे आधी फरक समान करून घ्या की कशा पद्धतीने फरक समान करून घेऊ शकता. मग गुणोत्तर बघा आपलं पहिलं काय होतं, 8 11 ते झाले 9 11. ठीक आहे. म्हणजे पहिल्या दोन व्हॅल्यू 8 11 आणि दुसऱ्या दोन व्हॅल्यू किती येते तर 9 11. ठीक आहे. हे थोडंसं वर लिहा, 9 11. मग सेम प्रोसेस, काही वेगळं करू नका. खालच्या फरकानं वर गुणायचं आहे, वरच्या फरकानं खाली गुणायचं आहे, फरक समान होऊन जाईल तुमचा. तर इथं बघू शकताय 8 आणि 11 मध्ये 3चा फरक आहे, पण 3 न गुणायचं खाली, आणि 9 11 मध्ये 2चा फरक आहे, पण त्या फरकानं आपल्याला वरती गुणायचं. मग गुणल्यानंतर बघा व्हॅल्यू काय काय मिळते मला, 8 दुनी 16 आणि 11 दुनी 22. खाली पण सेम 9 त्रिक 27 आणि 11 त्रिक 33. मग आता इथं बघा फरक समान झाला माझा. आता ह्या किमतींचा वापर परत करायचा नाही, खालील नवीन किमती घ्यायच्या त्या. व्हॅल्यू बघा 16चं 27 झाले म्हणजे 11चा फरक पडलाय, 22चं 33 झाले म्हणजे इथं पण 11चाच फरक पडलेला आहे. म्हणजेच काय तर गुणोत्तरामध्ये बघा इथं माझा किती रे तर 11चा फरक पडलेला आहे. मग आपण मिळवले किती, प्रत्येक संख्येत 22 मिळवतोय आपण, म्हणजेच ह्या 11ची जी काही किंमत आहे ती 22 असणार आहे. मग 11ला जर 22 असेल, एकाला किती जाईल रे तर एकाला 2 येणार आहे, 11 दुनी 22. मग एकाला 2 असेल, प्रश्न जसं तुम्हाला म्हटलं इथं दिलाय कुठला ते बघू नका, सगळ्या व्हॅल्यू शोधा, संख्या शोधायच्या, बेरीज आणि फरक. मग बेरीज संख्या शोधू आपण आधी. पहिली संख्या बघा एकाची 2 आहे, 16 दुनी 32, ही एक लहान संख्या आली. मोठी संख्या 22 दुनी 44, ही काय असली माझी ती मोठी संख्या असेल. मग पुढं बेरीजला काय दोघांची बेरीज करू, 32 आणि 44 किती बघा, 4 आणि 3 7 आणि 4 आणि 2 6, 76 ही बेरीज असणार आहे. आणि फरक किती म्हणू शकताय तर 44 आणि 32 मध्ये बघू शकताय रे कितीचा तर 12. कितीचा फरक आहे, 12चा फरक आहे. म्हणजेच हे सगळे आपले उत्तर असतील. लहान संख्या 32, मोठी संख्या 44, संख्यांची बेरीज 76, संख्यांमधील फरक 12. हे आपलं काय असतील या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहेत. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, याच पद्धतीचा आहे बघा, काही वेगळं करू नका. येस. तर प्रश्न बघा काय आपल्याला सांगितलं इथं, तर दोन संख्यांचे गुणोत्तर 8 9 आहे. प्रत्येक संख्येमधून 11 वजा केल्यास ते गुणोत्तर 5 7 होते, तर त्यामधील लहान संख्या कोणती? आणि जसं तुम्हाला म्हटलं काय आपल्याला उत्तरं सगळ्याची एकच काढा, फक्त आधी काय करायचं तुम्ही व्हिडिओ पॉज करून आन्सर जे आहे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. की आता इथं बघा व्हॅल्यू जे आहेत ते पहिलं जे गुणोत्तर आहे ते की आहे किती तर 8 9 आहे, आणि ते झाले किती 5 7 झालेलं आहे. मग आता हे 5 7 का झाले तर आपण प्रत्येक संख्येतून 11 वजा करतोय ते. मग सेम फरक बघा इथं 8चं 5 3चा फरक आहे, 9 7 2 आहे, फरक समान नाही, करून घेऊ आपण. तर इथं बघा 5 7 मध्ये 2चा फरक आहे, म्हणजेच खालच्या फरकानं आपल्याला इथं वर गुणायचं आहे आणि वरच्या फरकानं खाली गुणायचं आहे. 9 आणि 8 मध्ये 1चा फरक आहे, म्हणजेच वरती बघा काय काय चेंज होईल तर 8 दुनी 16 आणि 9 दुनी किती होणार आहे तर 18. या पद्धतीने त्या दोन व्हॅल्यू चेंज होतील. खाली काय फरक पडणार नाही, कारण खाली आपण 1 न गुणतोय, म्हणजेच आता या गुणोत्तराचा आपल्याला काही वापर करायचा नाही. मग चेक करा, 16चं 5 झाले आणि 18चं 7 झाले. मग असं काय झाले रे तर आपण वजा 11 केले. मग गुणोत्तरामध्ये पण बघा 16चं 5 याचा अर्थ 11चाच फरक पडतोय,
आणि मी वजा पण 11च केलेलं आहे, म्हणजे याचाच अर्थ काय लक्षात ठेवा, 11चा 11 झालं याचा अर्थ एकाची किंमत एकच असणार आहे माझी. मग एकाची किंमत एकच असेल तर 16ची किंमत पण 16च असणार आहे, म्हणजेच लहान संख्या पण 16 असेल आणि मोठी संख्या पण किती असणार आहे, 18च असणार आहे, कारण एकाची किंमत एकच आलेली आहे. मग लहान संख्या असेल तुमची 16, मोठी संख्या असणार आहे 18. जसं म्हणलं पुढचे पण उत्तर आपण काढून घेऊया. बेरीज पाहिजे असेल तर 16 आणि 18ची बेरीज करणार आपण. मग 16 आणि 18 किती होईल रे, तर 34. आणि जर मला फरक पाहिजे असेल तर 16 आणि 18मध्ये कितीचा फरक आहे रे, तर 2चा फरक आहे. म्हणजेच काय, यामध्ये सगळे आन्सर येतील. लहान 16, मोठी संख्या 18, बेरीज 34 असेल आणि फरक आहे जो दोन संख्यांमधला तो किती असणार आहे, 2चा फरक असेल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये फरक अशा पद्धतीने जे एक्झाम्पल्स तुम्हाला म्हटलं की यामध्ये आपल्याला हे 2 टाईप्सचे क्वेश्चन्स पडले जातात. पहिला, त्या संख्यांमधला जो फरक आहे, गुणोत्तरामधला फरक तो समान असतो, तो पहिली कॅटेगरी आहे. समान असेल तर काही गरज नाही, जो इक्वेट आहे तो आपल्याला आपण किती फरक पडतोय गुणोत्तरामध्ये तेवढा आपल्याला इक्वेट करायचं आहे. दुसरी कॅटेगरी काय, तुम्हाला जो त्या गुणोत्तरामधला जो फरक आहे तो समान दिला जात नाही, ही दुसरी कॅटेगरी जी आत्ता बघितली आपण. त्यावेळी काय करायचं, तर खालच्या फरकानं वर गुणायचं आणि वरच्या फरकानं खालच्या गुणोत्तरावर गुणायचं, तुमचा फरक समान होऊन जाईल. आणि आता जो लास्ट टाईप जो बघायचा आहे, तिसरी कॅटेगरी, त्याला नोट तिथं टायटल टाकू शकता त्यामध्ये की तिरकस गुणाकार पद्धत तुम्हाला इथं अप्लाय करायचं. मग ह्या तिरकस गुणाकार पद्धतीसाठी आधी तुम्हाला हे समजलं पाहिजे की प्रश्न कसा असतोय. तो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा. प्रश्न समजून घेऊ आपण आधी की कशा पद्धतीने दिलाय तो. काय बघा, तर 2 संख्या 2:3 प्रमाणात आहेत. पहिल्या संख्येतून 2 वजा केल्यास तसेच दुसऱ्या संख्येत 2 मिळवल्यास ते गुणोत्तर 1:2 होते, तर त्या संख्यांची बेरीज किती. म्हणजेच काय, तर इथं बघा गुणोत्तर तर तुम्हाला आहेच, गुणोत्तरामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तुम्ही जर ते स्टेटमेंट नीट वाचलं तर पहिल्या संख्येमध्ये तिथं सांगितले बघा, पहिल्या संख्येतनं 2 वजा केले आणि दुसऱ्या संख्येत तिथं 2 मिळवले. मग आत्तापर्यंतचे जे काय आपण एक्झाम्पल बघितले लक्षात ठेवा, त्यामधला तो फरक नीट समजून घ्या की काय चेंज दिला इथं आपल्याला. मग फरक तो एकमेव आहे बघा, काय की आत्तापर्यंतचे जे काही एक्झाम्पल आपण सोडवले त्यामध्ये बघा, दोन्ही संख्यांमध्ये एकतर एकच संख्या मिळवली जात होती किंवा एकच संख्या वजा केली जात होती. दोन्ही संख्यांमध्ये एकामध्ये काहीतरी मिळवले आणि एकामध्ये काहीतरी वजा केले, असं कुठेही आपल्याला एक्झाम्पल बघितलेलं नाही. मग जर अशाच टाईपचं एक्झाम्पल आलं तर या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार पद्धत अप्लाय करायची. इथं लक्षात ठेवा, फरक समान आहे का नाही हे चेक करत बसायचं नाही. त्यामुळे जास्त मुलांचा जो जसं तुम्हाला म्हटलं की चुका ज्या होतात त्या याच ह्याच्यामध्ये होतात की प्रश्नच नीच वाटून घेत नाहीत त्यावेळी. अशा वेळी म्हणजे जर तुम्हाला प्रश्नच नाही समजला तर तुम्ही विनाकारण फरक समान करून बसणार किंवा समान आहे का नाही ते चेक करत बसणार. कारण अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये फरक समान असला तरी लक्षात ठेवा काही उपयोग होत नसतो, कारण आपल्याला त्याचा काय उपयोगच नाही आहे या टाईपच्या एक्झाम्पलसाठी. त्यामुळे एक्झाम्पलमधला जो डिफरन्स आहे तो आधी नीट समजून घेत जावा की कोणत्या एक्झाम्पलला कोणती पद्धत अप्लाय करायची. मग तिरकस गुणाकार पद्धत अप्लाय कधी करायची की त्यावेळी ज्यावेळी दोन्ही गुणोत्तरामध्ये तुम्ही कोणत्या वेगवेगळ्या संख्या तर मिळवत असशिला किंवा एकात वजा करताय, एकात अधिक मिळवताय किंवा मिळवताय, असं ज्यावेळी असतं त्यावेळी तिरकस गुणाकार पद्धत अप्लाय करायची. मग तिरकस लावायचा कसा बघा, पहिलं गुणोत्तर होतं 2:3, ते झालं 1:2. मग ते गुणोत्तर आधी लिहून घ्यायची. पहिलं गुणोत्तर 2:3 होतं, ते किती झालं रे, तर 1:3 झालेलं आहे इथं, बरोबर. सॉरी 1:3 नाही, 1:2 हे गुणोत्तर झाले. मग हे 1 का झाले, तर ही जी पहिली संख्या आहे या पहिल्या संख्येतनं आपण 2 वजा केलं होतं. मग -2 इथं टाकायचं आहे, लक्षात ठेवा तुम्हाला चिन्हासहित. -2 केलं असेल तर -2 लिहायचं आहे. आणि दुसऱ्या संख्येमध्ये आपण 2 मिळवले आणि मिळवण्याचा अर्थ +2 अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. जर वजा केला असेल, महत्त्वाचं लक्षात ठेवा, साईन तुम्हाला तिथं देणं कंपल्सरी आहे. आणि जर मिळवलं असशीला तर तिथं त्या ठिकाणी प्लस साईन लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. मग या पद्धतीने सुरुवातीची तुम्हाला मांडणी करायची. मग तिरकस जो लावायचा तो पहिल्यांदा ह्या वरील गुणोत्तरामध्ये तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे किती होणार बघा, हा 3 × 3 आणि हे बेदुनी 4. मग ह्या 4तनं 3 वजा करायचं, किती येईल तुमचं 1. आणि दुसरा तिरकस जो आहे तो ह्या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, जो तिरकस गुणाकार करशीला त्यामधला तुम्हाला फरक घ्यायचा आहे. मग इथं बघा किती होणार आहे, तर हे होईल माझं किती 2 × 2 आणि हे बेदुनी 4. पण हे लक्षात ठेवा -4 आहे, म्हणजे 2 वजा 4 असं मांडू शकतोय मी, कारण मला काय दोघांमधला घ्यायचा आहे, फरक घ्यायचा आहे. आणि इथं लक्षात ठेवा हे मायनस साईन आहे, त्यामुळे हे मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होईल. म्हणजे 2 आणि 4 किती होणार 6. आणि सुरुवातीचा जो फरक आलाय तो किती आलाय, 1चा आलाय. आणि इथं किती आला फरक, 6 आला. म्हणजेच त्या एकाची किंमत तुम्हाला ती इक्वेट करायची.
एकाची असेल, दोनची येईल, जसं आपण ते गुणोत्तरातली फरक इक्वेट करत होतो त्या पद्धतीने इथं ते इक्वेट करायचं. ठीक आहे. पहिला जो तिरकस आहे तो या दोघांमध्ये लावायचा, तिरकस गुणाकार करा, त्या दोघांमधला फरक आला 1चा. खाली तिरकस लावा. महत्त्वाचं लक्षात ठेवा इथं साईन आहे, कारण हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे एकाची जी काही किंमत आहे ती 6 आली माझी. मग मला प्रश्न काय विचारला आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज. मग ह्या त्या सुरुवातीच्या दोन संख्या आहेत, मग एकाची जर 6 असेल तर 2ची किती होईल रे 12 आणि 3ची किती होणार आहे 18. ह्या त्या संख्या काढून घ्या, जसं मागाशी आपण प्रत्येक वेळी काढत होत्या. म्हणजे लहान संख्या 12 असेल आणि मोठी संख्या तुमची 18 असणार आहे. मला विचारलं काय, तर त्या दोन संख्यांची बेरीज पाहिजे. मग बेरीज पाहिजे असेल तर 12 आणि 18ची बेरीज करा. 12 आणि 18 किती होणार आहे रे, तर 30. हे आपलं काय असणार आहे, त्या दोन संख्यांची बेरीज असणार आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, अशा पद्धतीने तुम्हाला हा तिरकस गुणाकार पद्धत अप्लाय करायची आहे. आणि महत्त्वाचं समजून घ्या किती करायची, कधी कधी तर एका संख्येत एक तर तुम्ही काहीतरी वजा करताय, दुसऱ्यात मिळवताय, अशा वेळी म्हणजे विरुद्ध पाहिजे काहीतरी. आणि जरी मिळवत असला तर त्या संख्या वेगवेगळ्या असतील. समजा इथं 5 मिळवताय आणि इथं 7 मिळवताय, म्हणजे 5 आणि 7 काय झाले, संख्या वेगवेगळ्या आल्या. मग अशा वेळी देखील तुम्ही ही तिरकस गुणाकार पद्धत अप्लाय करायची आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम जसं तुम्हाला म्हटलं, आता जी प्रोसेस, आता सगळे जे काही एक्झाम्पल आता बघायचे तर बघा, हे सगळे तुम्हाला ह्या तिरकस गुणाकार पद्धतीवरतीच आपल्या डिपेंड असणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे हा लास्ट टाईप आपला ह्या आजच्या सेशनचा. तर इथं बघा आता प्रश्न काय आपल्याला, तर एका वर्गातील मुले आणि मुली यांचे गुणोत्तर 2:1 आहे. 15 मुली आणि 45 मुले सोडून गेल्यास ते गुणोत्तर 1:5 होते. तर सुरुवातीला असणाऱ्या मुलींची संख्या किती. म्हणजे इथं पण बघा, आता इथं सोडूनच गेलेत, म्हणजे वजा वजाच आहे दोन्ही ठिकाणी, मात्र किमती वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच काय, मुलांची जी काय मुलींची संख्या 15 आहे, म्हणजे 15 मुली शाळा सोडून गेलेत आणि मुलांची संख्या 45 आहे, म्हणजे किमती इथं समान नाहीत. त्यामुळे या एक्झाम्पलला देखील आपल्याला तिरकस गुणाकारच अप्लाय करायचं आहे. मग आधी सेम गुणोत्तर लिहून घेऊ. 2:1 होतं आधी, 2:1चं किती झालं रे, ते 1:5. ठीक आहे. आणि त्यानंतर आणि महत्त्वाचा लक्षात ठेवा सिक्वेन्स आहे इथं. सुरुवातीला जे वाक्य आहे, मुलांची संख्या पहिलं आहे, हे मुले आहेत आणि उजवीकडची जी संख्या आहे ही मुलींची. मग मुलं किती रे, तर 45 मुलं सोडून गेलेत, वजा करा. त्यानंतर मुली 15 सोडून गेलेले आहेत, ते पण वजा करा. ठीक आहे. म्हणजेच काय, तर या पद्धतीने तुमची तिरकससाठी मांडणी होणार आहे. मग तिरकस अप्लाय करा. जसं मगाशी म्हटलं, आधी जो तिरकस या दोघांमध्ये लावायचा आहे, हे 5 दुनी 10 आणि 1 एके 1, म्हणजेच 10 मधनं 1 गेला, किती राहिलं 9 आलं इथं. दुसरा तिरकस जसं म्हटलं तुम्हाला, तो इथं लावायचा आहे. मग 15 एके 15 आणि 45 गुणिले 5 करायचं तुम्हाला. मग वजा 15, परत इथं पण वजाच येणार आहे आणि परत हा पण गुणाकार मायनसच येणार आहे. म्हणजे 45 5 आपल्याला करायचं की जाते बघा, हे 5 चोक 20, 200 झालं आणि ते 225, म्हणजेच 225 आला इथं. मग पुढं सेम राहणार आहे माझं, वजा 15 परत मायनस मायनस प्लस 225. मग फरक बघा, 225 मधनं 15 गेले, किती राहणार आहे, तर 225 मधलं 15 जर मी घालवला तर 210 राहील. किती राहणार आहे, 210. मग इक्वेट करा आता, ह्या 9ची जी काही किंमत आहे ती किती असायला पाहिजे, ही 210. मग इक्वेट जर केलं मी डायरेक्टली तर किती होणार आहे बघा, तर काय म्हणतो आपण त्याला, तर येस तिरकस जो टाकणार आहे, 9ची किंमत किती असायला पाहिजे माझी, 210. मग प्रश्न काय मला, तर सुरुवातीला असणाऱ्या मुलींची संख्या, म्हणजे येस मुली संख्या सुरुवातीला जे आहेत, तर इथं बघा मुलींची संख्या इथं सुरुवातीला 1च होती. मग 9ला जर 210 असेल तर एकाची किंमत इथं मला पाहिजे काय असणार आहे, 210ला आपण काय करायचं आहे, 9नं भागायचं आहे. मग 21 आणि 9ला बघा 3 3 भाग जाईल, 3 7 21 आणि हे होणार आहे 3 त्रिक 9. पण इथं आता बघा 70ला 3 पूर्ण भाग जात नाही. याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण, की ही जी काही मुलींची संख्या आहे ती एक्झॅक्टली येणार नाही आहे, म्हणजे 70/3 येतं आहे ते. कारण 70ला जर तुम्ही भाग घालवला तर ते एक्झॅक्टली येणार नाही. पॉईंटमध्ये काढून नियरेस्ट इक्वल करू आपण. ते नियरेस्ट इक्वल जर मी केलं तर किती होते बघा, तर 3 तर भाग घालवला आपण, तर हे होणार आहे पहिला 3 दुनी 6, 1 उरेल 10 झालं, 3 त्रिक 9 आणि हे परत वाढत जाणार आहे 3 त्रिक 9. म्हणजेच ह्याला तुम्ही नियरेस्ट इक्वल करू शकताय. वर्गातील मुलींची जी काही संख्या आहे ती किती असायला पाहिजे रे, 23 एवढं काढू शकतायचा. कारण हे नियरेस्ट इक्वल करावं लागेल, कारण पूर्ण भाग जात नाही इथं. कारण इथं बघा
हे दोघं सोडून गेले त्याचा अर्थ हे मायनस मायनस होणार आहेत व्हॅल्यू, म्हणजे वजा 15, 15 एके 15 आणि 45 पाचा 225. आणि इथं पण सेम मायनस मायनस प्लस होईल आणि फरकच घेणार आपण 210चा येईल तो, कारण 225मधनं आपल्याला 15 वजा करायचं. आणि इथं आले एकाची 9 आलेले आहे आणि 9ला जर तुम्ही 210 इक्वेट केला तर एकाची व्हॅल्यू पूर्ण येत नाही आहे. म्हणजे त्यामुळे निरेस्ट इक्वल आपल्याला आन्सर करावं लागेल. म्हणजे वर्गामध्ये ज्या काय मुलींची संख्या आहे ती किती असायला पाहिजे रे, तर 23 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं देखील एक्झाम्पल याच पद्धतीचं आहे बघा. तिरकस गुणाकार आपला पद्धतीवरती डिपेंड असणार आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही याचं जे आन्सर आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही वेगळं नाही, आपल्याला सेम प्रोसेस अप्लाय करायची जी आत्ता आपण केली ते. आणि कधी जर असं झालं की बाबा पूर्ण भाग जात नाही, अशा वेळी तुम्ही निरेस्ट आन्सर करू शकताय. तसं तुम्हाला ऑप्शनमध्ये तिथं मेन्शन केलं जातं ते. तर इथं बघा आता प्रश्न काय आपल्याला की युद्धापूर्वी कॅप्टन आणि शिपायांची संख्या 2:7 आहे, 2:7 प्रमाणात आहे. युद्धाच्या दरम्यान 25 कॅप्टन आणि 100 शिपाई शहीद झाल्याने ते गुणोत्तर 3:10 होते. तर युद्धानंतरची शिपायांची संख्या किती? म्हणजेच इथं पण बघा जसं आता तुम्हाला म्हणलं आहे शहीद होणे म्हणजे काय रे, संख्या कमी झालेली आहे. आणि दोन्ही व्हॅल्यू जसं आत्ता आपण जे बघा दोन्ही व्हॅल्यू कमी होतील तर मायनस मायनस घेतलं होतं. जर दोन्ही संख्या समान असतील तर ते मायनस मायनस चिन्ह तुम्ही नाही दिलं तरी चालतं, कारण दोन्हीचं साईन मायनस मायनसच आहे. फक्त ते देणं इम्पॉर्टंट कधी असणार आपल्याला, प्लस मायनस असेल म्हणजे विरुद्ध चिन्ह असतील त्यावेळी ते देणं कंपल्शन असतं. आणि जर दोन्ही व्हॅल्यू एकाच चिन्हाच्या बाबतीमध्ये असतील तर तुम्ही त्या नाही लिहिलं तरी चालेल, त्याचा कॅल्क्युलेशनवरती तुमचा काहीही परिणाम होणार नाही. ठीक आहे, मग आता सेम व्हॅल्यू आहेत बघा. पहिला 2:7 गुणोत्तर होतं ते 3:10 झालेलं आहे, बरोबर. व्हॅल्यू टाका आपण 2:7चं किती झाले 3:10. पहिला आहेत ते कॅप्टन आहेत आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे ती आहे शिपायांची. आणि कॅप्टनची संख्या किती बघा, 25 कॅप्टन्स शहीद झालेले आहेत आणि 100 शिपाई शहीद झालेले आहेत. अशा पद्धतीनं आपलं तरी कसं होणार आहे. आणि दोन्ही मायनस मायनस आहेत, कमी झाले त्यामुळे साईन नाही लिहिलं तरी चालेल, कॅल्क्युलेशन आपलं काय चुकणार नाही. मग तिरकस अप्लाय करा. पहिला होईल बघा 10 दुनी 20 आणि मोठ्यातनं लहान वजा करू आपण, हे 7 त्रिक 21 होते. म्हणजेच काय, तर ह्या 21मधनं 20 वजा गेला तर 1 राहतोय. दुसरा तिरकस इथं अप्लाय करूया. 100 त्रिक 300 आणि 25 10 250 आणि म्हणजेच 300मधनं पण 250 गेले 50. मग इथं झालं मला एकाची व्हॅल्यू मिळाली. मग एकाची व्हॅल्यू किती आहे रे, 50 आहे. मग प्रश्न काय आहे मला खरं की युद्धानंतरची शिपायांची संख्या. मग शिपाई सुरुवातीला किती होते रे, तर 7 होते. मग एकाला जर 50 असेल तर मूळ शिपायांची संख्या असं म्हणू शकताय, मूळ शिपाई. मग बघा इथं काय होणार आहे रे, एकाची 50 आलेले आहे, मूळ शिपाई किती आहे ती 7 आहेत. मग 7 35 म्हणजे सुरुवातीला लक्ष ठेवा 350 शिपाई होते. पण आपल्याला प्रश्न युद्धानंतर, मग युद्धाच्या दरम्यान काय सांगितले रे, 100 शिपाई शहीद झालेले आहेत. त्यामुळे आलेल्या व्हॅल्यूमधनं 100 मायनस करा. मग ते जे उत्तर असणार आहे ते आपलं असणार आहे युद्धानंतरचं. ठीक आहे, मग युद्धानंतरची जी काही शिपाईंची संख्या आहे 350मधनं 100 गेल्यावर किती राहायला पाहिजे, तर 250 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा इथं आता काही विद्यार्थी चुकून ह्या 10ची किंमत काढतील. का, कारण ती युद्धानंतरची संख्या आहे. पण इथं बघा 7पेक्षा 10च मोठं आहे, त्यामुळे असं कधी होणार नाही की युद्धानंतर शिपाई संख्या वाढेल, ती कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे तिरकसमध्ये लक्षात ठेवा ह्या पुढच्या व्हॅल्यू कधीही काढायच्या नसतात. ज्या काही तुम्हाला व्हॅल्यू घ्यायच्या आहेत ह्या सुरुवातीच्याच व्हॅल्यू घ्यायच्या आणि त्यामध्ये प्लस मायनस काय असेल ते करायचं. इथं तुम्ही 10ची 3ची किंमत काढत बसायची नाही, हे डोक्यामध्ये ठेवा. त्यामुळे एकाची ज्यावेळी आपली 50 मिळते तुमचं काम पहिला तेच असणार आहे की सुरुवातीची शिपाईंची संख्या काढा आणि त्यातनं 100 मायनस करायचं. मग सुरुवातीला किती 5 7 35 350 शिपाई आले, त्यामधले 100 शहीद झालेले आहेत. त्यामुळे शिल्लक किती राहतील, तर 250 शिपाई युद्धानंतर शिल्लक राहतील. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि आजच्या सेशनचं लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम याच तिरकस गुणाकार पद्धतीवरती अप्लाय आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही सर्वांनी आणि ॲन्सर जे आहे ते याचं काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं आपल्याला कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करावं लागेल, वेगळं काहीच करायचं नाही आहे. तर बघा प्रश्न काय आहे, तर 2 संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. पहिल्या संख्येतून 8 वजा केल्यास आणि दुसऱ्या संख्येत 7 मिळवल्यास ते गुणोत्तर 2:3 होते. तर त्या 2 संख्या कोणत्या?
मग आता जसं तुम्हाला बघा मगाशी म्हटलं बघा, जर विरुद्ध चिन्ह आली, एकात तुम्ही मिळवताय एकात वजा करताय, अशा वेळी चिन्ह कंपल्सरी द्यावी लागतात. जसे की हे एक्झाम्पल आहे. मग गुणोत्तर घेऊया आपण. पहिला 3चं 5 आणि 2स 3. 3चं 5 होतं आणि 2चं 3 होते. मग हे काय होतं आहे, तर पहिल्या संख्येमध्ये बघा आपण तिथं 8 वजा केले आणि दुसऱ्यात 7 मिळवले. म्हणजे 8 वजा केले, वजा 8 होईल, 7 मिळवले, प्लस 7 ठेवा आणि प्लस साईन काय नाही दिलं तरी चालेल. मग तिरकस अप्लाय करा. आता झालं. हे 3 त्रिक 9 आणि हे 5 दुनी 10. म्हणजेच 10मधनं 9 गेले, 1 राहिला. दुसरा तिरकस इथं करा. इथं होणार आहे 7 दुनी 14 आणि 8 त्रिक 24. म्हणजेच 7 दुनी 14 वजा हे वजा 24, कारण प्लस मायनसचा गुणाकार मायनसच होणार तुमचा. मग पुढं सेम मायनस मायनस हे प्लस होईल. 14 आणि 28 आपलं हे प्लस 24 होते. मग एकाची किंमत किती झाली बघा, 14 आणि 28 किती होतात ते, तर 38. म्हणजेच काय, इथं मला एकाची जी काही किंमत आहे ती किती मिळेल रे, 38. हे आपलं असणार आहे एकाचं ॲन्सर ते. कारण इथं पहिला एकच व्हॅल्यू मिळते, 5 दुनी 10 आणि 3 त्रिक 9. मग एकाची जर 38 ही व्हॅल्यू असेल, प्रश्न काय मला, तर त्या 2 संख्या कोणत्या. मग 2 संख्या लक्षात ठेवा, ह्या नेहमी सुरुवातीच्या असतात. मग एकाला जर 38 असेल तर 3 लहान संख्या म्हणू शकताय त्याला तुम्ही. मग लहानसाठी काय करणार, तर 38 गुणिले 3 करा. 38 गुणिले 3. मग हे किती होते बघा, 3 त्रिक 90 आणि वरचं 8 त्रिक 24. मग 90 आणि 24 किती व्हायला पाहिजे, तर 114. 90 आणि 24. आणि मोठी संख्येला काय करायला लागेल तुम्हाला, तर 38ला 5 ने गुणा, कारण मोठी संख्या इथं 5 आहे बघा. तर 38 गुणिले 5. हे किती जाते बघा, 5 त्रिक 15, 150 आणि वरचं 40. मग 150 आणि 40 किती होणार आहे, 190. म्हणजेच काय, लहान संख्या असेल तुमची 114, मोठी संख्या असणार आहे 190. बेरीज पाहिजे असेल, दोघांची बेरीज करा, ते तुमच्या बेरीज उत्तर येईल. फरक पाहिजे असेल तर फरक घ्यायचा. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा, या संख्येत होणारी वाढ अथवा घट यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न, 3 टाईपचे प्रश्न विचारले जातात. पहिला जो बघितला आपण, फरक समानच असतो, तो डायरेक्टली इक्वेट करायचा आहे. दुसरा, फरक समान नसेल तर काय करायचं, खालील फरकानं वर गुणायचं आणि वरच्या फरकाने खाली गुणायचं. आणि तिसरी कॅटेगरी, त्याला काय म्हणतो आपण, तिरकस गुणाकार पद्धत. मग ती एक अप्लाय कधी करायची, ज्यावेळी दोन्ही संख्यांमध्ये आपण वेगवेगळ्या संख्या मिळवतो किंवा एकात काहीतरी वजा करतो, एकात मिळवतो, अशा वेळी जर काही कंडिशन असेल, त्यावेळी मात्र आपल्याला त्या ठिकाणी तिरकस गुणाकार पद्धत ही कन्सेप्ट जी आहे ती अप्लाय करायला लागते. क्लिअर आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंडअप करायचं आहे. भेटणार आहोत आपल्या पुढील सेशनमध्ये. त्यामुळे आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी सेशनला लाईक नक्की करा. आणि तुमच्या काही डाऊट्स काय राहिले असतील तर त्या बाबतीत, जो काही तुमच्या शंका असतील तर त्या बाबतीत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आणि जेणेकरून आपण त्या तुमच्या शंकांचं जे निरसन आहे ते नक्की केलं जाईल. ठीक आहे. चला तर मग भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.